नमस्कार. महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोकांचा प्रश्न म्हणजेच पुढारी न्यूजचं तिसरं सभागृह. या प्रश्नांचा आग्रह म्हणजेच पुढारी न्यूजचं तिसरं सभागृह. मी नागपुरामध्ये आहे. आपण बघितलं नागपुरामध्ये कशा पद्धतीने लोक जी आहेत ती आक्रमक झाली होती, आंदोलन आक्रमक झाली होती. माझ्या चारी बाजूनी तुम्ही सगळे बघताय ते आंदोलक आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात आलेले एक आंदोलक आहेत. सुरुवात आपण इकडे करणार आहोत. कोच्ची बॅरेज प्रकल्पग्रस्तांचीही इकडे आंदोलन धडक मोर्चा त्यांनी दिलेला आहे. लेकरा बाळांसह ते इथे आलेले आहेत. दुसरं आंदोलन आपण बघतोय विदर्भ महसूल सेवक कोतवाल संघटना. तिसरं जे दरवर्षी हे आंदोलन, हे मुंबई असो किंवा कुठल्याही अंगणवाडी सेविकांचे प्रश्न घेऊन हे आंदोलक नेहमी येतात आणि ते आंदोलक आहेत. चौथं आंदोलक जे आपल्यासोबत आहेत ते म्हणजे आपण देशाचा अभिमान म्हणून ज्यांना मिरवतो त्या माजी सैनिकांना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावरती उतरायला लागलेला आहे. त्यांच्या छातीवरती अभिमानानं युद्धामध्ये सैनिक काळामध्ये जी मेडल्स मिळालेली आहेत ती मेडल्स अभिमानानं गर्वाने मिळवतायत. मात्र ज्या देशासाठी ही मेडल मिळवली त्या देशामध्ये त्यांना झगडावं लागतंय. हे खरंच दुर्दैव आहे का हे जाणून घेणार आहोत. मात्र याच्या सगळ्यात आधी भरपूर लोक इथे आहेत. या सगळ्या आंदोलनांवरती आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जे आहेत ते लक्ष ठेवून होते. जितेंद्र, पूर्ण नागपूरची अधिवेशन मधली आंदोलनं कव्हर करतात. जितू, आज आक्रमक झाले होते, का आक्रमक झाले होते? आज महत्वाचं म्हणजे आज या हिवाळी अधिवेशनाचा संपण्याचा तिसरा म्हणजे शेवटचा दिवस आहे. उद्या आंदोलन संपतंय आणि त्यापूर्वी जे आहे ते आज 3 आंदोलनं जी आहेत ती आक्रमक झाली होती, ज्यामध्ये IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ निघालेला जो मोर्चा होता काँग्रेसचा तो आक्रमक झालेला होता. त्यानंतर मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा जो होता तो लोटांगण मोर्चा काढण्यात येणार होता, तो पोलिसांनी निघू नाही दिला म्हणून यशवंत स्टेडियममध्ये ते आक्रमक झाले होते. आणि त्यानंतरच शालार्थ शिक्षण घोटाळ्यामध्ये जे शिक्षक आहेत ते देखील आक्रमक. मग आंदोलक का होता जितू? कारण जितेंद्र, आपण बघणार आहोत इकडे निवेदन घेऊन आलेलं. आपण निवेदन बघणार आहोत. हे निवेदन आहे गिरीश महाजन यांना दिलेलं, त्यांच्या पुनर्वसन प्रकल्पासाठी आलेलं आहे. इथे निवेदन जे आहे ते घेऊन आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांना द्यायला निवेदन घेऊन आलेले आहेत. या उजव्या बाजूला माझ्या ताई आहेत त्या निवेदन घेऊन आलेले आहेत आदितीताई तटकरे यांना. आणि माझ्या बाजूला जे देशाचे अभिमान सैनिक बांधव आहेत ते सुद्धा त्यांचं निवेदन घेऊन आलेले आहेत. आपण सैनिकांपासून सुरुवात करणार आहोत कारण देशाच्या सीमेवरती हेच सैनिक आपल्यासाठी लढत असतात. त्यांची काय मागणी असावी? काय मागणी आहे तुमची सर? आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला आमच्या लोकसंख्येची आमची जी संख्याबळ आहे त्याच्या आधारावर खासदार आणि प्रत्येक याच्यामध्ये एक आमदार पाहिजे. असं विधिमंडळामध्ये तुमचं रिप्रेझेंटेशन द्यावं, त्याची का आवश्यकता तुम्हाला वाटते? सैनिकांचे प्रश्न मांडण्यासाठी आता नियुक्त केलेले जे सदस्य आहेत ते कुठेतरी कमी पडतात असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला का आम्हाला असं वाटतंय की आमचं म्हणणं मानलं जात नाही, कारण बरेच असे प्रश्न निर्माण झाले आहे. जे सध्या जी आता परिस्थिती आहे ती अशी आहे की आमच्याकडे जी जमीन दिली जाते ती जमीन आम्हाला वर्ग 1 करून मिळत नाही आणि ती परत घेतली जाते. मला तुमचे प्रश्न भरपूर, आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत. त्या प्रश्नांना मांडण्यासाठी त्यांना रिप्रेझेंटेशन हवंय. आपल्या ताई आहे, तुम्ही काय इथे आलेला आहात? काय तुमच्या मागण्या आहेत? पटकन सांगा. मी माया ढाकणे, अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र नागपूरची जिल्हाध्यक्ष आहे. 8 तारखेपासून अधिवेशन सुरू झाले आहे. तर वेगवेगळ्या संघटना आम्ही अंगणवाडी कर्मचारी आमचे मतं मांडत आहोत. आम्हाला 2024 मध्ये आमच्या 5,000 आणि 3,000 अशी वाढ केलेली होती, परंतु ते आम्हाला दिलेली नाहीये. त्यांनी 2,000 इन्स्टिट्यूटच्या रूपात दिली, पण ते पण पूर्ण देत नाहीये. 1400 कधी 1300 असे देतात. तर ते आम्हाला मानधनामध्ये ते आता आम्हाला इन्स्टिट्यूट नको, प्रोत्साहन भत्ता. दरवर्षी उन्हाळा येतो मान्य, पावसाळा येतो, हिवाळा येतो, तसं दरवर्षी अंगणवाडी सेविकांना आंदोलन का करावं लागतं? कारण की ते आम्हाला देतच, आम्हाला जे आमच्या मागण्या ज्या असतात त्या पूर्ण करतच नाही. आम्ही 2024ला पण आम्ही उपोषण केले होते, धरणे आंदोलन केले होते मुंबईला आझाद मैदानावर, आणि भर पावसामध्ये आम्ही रात्रभर तिथे होतो. मागण्या तुमच्या मान्य नाही झाल्या. आपण बघतोय यांच्यावरती मुंबई महाराष्ट्रामध्ये पाणीवाली बाई म्हणून ज्यांची अख्ख्या महाराष्ट्राला ओळख आहे, त्या महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेत्या समाजसेवक मृणालताई गोरे यांच्या या प्रेरणास्थान म्हणून इथे आणलेले. निश्चितच मृणालताईंच्या स्वभावाप्रमाणे, त्यांच्या आक्रमक स्वभावाप्रमाणे तुम्ही निश्चितच आक्रमक महिला आहेत. आपण आणखीन काही लोक आहेत. आता कोतवाल म्हणजेच महसूल सेवक जे असतात, महसूल जमा करण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांच्यावरती असते. आणि विदर्भामधले महसूल सेवक आहेत ज्यांना कोतवाल म्हटलं जातं. अर्थात हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी या कॅटेगरीमध्ये मोडतात. त्यांच्या मागण्या काय आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार. ॲक्च्युली आम्ही मानधनी कर्मचारी आहोत.
वेतनी कर्मचारी असताना शासनानं अजूनही आम्हाला तो वेतनाचा जो दर्जा असतो ते दिलेला नाही. मागील 32 दिवसा अगोदर आम्ही 3 महिन्या अगोदर एक 32 दिवसाचं आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये आमच्या चतुर्थ श्रेणीची मागणी होती, परंतु माननीय मंत्री महोदयांनी 13/10/2025 ला आमच्या आंदोलनस्थळाला भेट देऊन आम्हाला विनंती केली की तुम्ही आंदोलन मागे घ्या. चतुर्थ श्रेणीप्रमाणे जो तुमचा विषय आहे तुम्ही तुमच्या नक्की वेतन श्रेणी पद्धतीनं मार्गी लावू. त्यानंतर 16/10/2025 ला उच्चस्तरीय बैठक लावली. मान्य महसूल मंत्र्यांच्या किती दिवस फॉलोअप घेत आहे तुम्ही? उपोषण सुद्धा केलं होतं, कसं उपोषण करावं लागलं? कारण दिव्याखालतीच अन्न, तुम्ही शासकीय कर्मचारी आहात, तुम्ही मदत लोकांना करणं अपेक्षित असून तुम्हाला मदत मिळत नाही. उपोषण कधी केलं होतं? आम्ही मागील सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये उपोषण 10 दिवस अन्नत्याग आंदोलन केलेलं आणि 22 दिवस साखळी आंदोलन केलेलं. बघा कसं असतं की एक म्हण आहे ना की स्टार्ट फ्रॉम युअर डोर स्टेप. तर काही महिला इथे आलेल्या आहेत ज्या लेकरा बाळांचं आहेत. आपण बघतोय खरं तर नागपूरमध्ये थंडी आहे, पण दुपारी खूप ऊन असतं. या उकाड्यामध्ये या महिला लहान मुलांसहित इथे आलेल्या आहेत. हे लहान मुलांना तुम्ही घेऊन आलेले आहात. इतकी का तुम्हाला गरज वाटली की संपूर्ण कुटुंब कबिला घेऊन तुम्हाला इथे येऊन रस्त्यावरती आंदोलनासाठी उतरावं लागतंय? 15,000 होत नाही ना, त्यामुळे आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे. निश्चित खरं तर मी इतक्या आक्रमकतेने त्यांना प्रश्न विचारला आणि त्या ताईने दिलेल्या उत्तरांनी खरंच मी शांत राहावं लागलं मला. कारण तिला एवढं विचारलं की मुलाबाळाला तुम्ही का घेऊन येत आहे, त्याच्यावरती तिने सांगितलं की 15,000मध्ये होत नाही म्हणून आम्हाला यावं लागतं. ही खरंच दयनीय अवस्था आहे. अर्थात प्रश्न वर्षानुवर्ष मांडले जातात. हे मान्य आहे की सरकार दरबारी सगळेच प्रश्न हे सुटू शकत नाहीत. काही तांत्रिक अडचणी असतात, काही नियमांच्या अडचणी असतात, काही ओढवलेल्या लाल फितीच्या अडचणी असतात. मात्र त्यातूनही मार्ग काढून महाराष्ट्रातल्या या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे. आपल्यासोबत काही प्रकल्प, पुनर्वसन प्रकल्पासंदर्भातली ती लोक आहेत. दादा, तुम्ही गिरीश महाजनांना एक पत्र घेऊन आलेला आहात, कुठनं तुम्ही आलेला आहात आणि तुमची समस्या काय? आम्ही खैरी डालगाव, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर या गावावरून आलेलो आहेत आणि आमचं गाव हे कनान नदी काठी वसलेलं आहे आणि त्या नदीवरती कोची बॅरेज हा प्रकल्प तिथे 2012 या वर्षापासून होऊ घातलेला आहे. आज जवळपास 12 ते 14 वर्ष त्या प्रकल्पाला होत आहे आणि प्रकल्पाचं काम जवळपास 90 ते 95% पूर्णत्वास आलेलं आहे. तरी या प्रकल्पाअंतर्गत जे आमच्या गावाचं पुनर्वसन आहे त्याचा अजून आम्हाला मोबदला मिळाला नाही. आमची घरं पडकीस येत आहे. गावाचं पुनर्वसन होत असल्याने आम्ही लोक घरं बांधत नाही आहे. घराचे त्यामुळे जीवितहानी होण्याचा प्रश्न आहे. आमच्या गावात सत्ताधारी पक्षाची ग्रामपंचायत आहे, सोबत आमचे आमदार सुद्धा हे सत्ताधारी पक्षाचे आहे. कोण आमदार आहेत? नाव घेऊन सांगा कोण आमदार आहेत आणि त्याच्याकडे तुम्ही इकडनं काय त्यांना आव्हान कराल? तुमचे आमदार कोण आहेत? आमच्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे जे आमदार आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर आशिष देशमुख आणि त्यांच्याकडे आम्ही वारंवार जात असतो. आम्ही त्यांना आमच्या मागण्या सांगत असतो, परंतु त्यांनी आम्हाला नेहमी आश्वासन दिलेलं आहे. भविष्याची भीती वाटते? आम्हाला नक्कीच भविष्याची भीती. हा प्रश्न विचारला मी कारण हा दादा आमचे जे बोलतायत त्यांच्या मागे एक निरागस बाळ आहे. त्याला खरं तर कळत नाहीये काय चाललंय, कशाला बोलतोय, कशाला मी इथे आलोय. पण हे जे आंदोलन आहे हे या बाळाच्या भविष्यासाठी आहे. कदाचित हे त्याला कोणीतरी मोठं झाल्यावरती समजावून सांगेल तेव्हा त्याला या गोष्टी लक्षात येतील. आपण सैनिकांकडे परत जाणार आहोत कारण नागपूर अधिवेशनात दररोज मोर्चे येतात, हजारो लोक येतात, त्यांचे प्रश्न सुटले जातात का? शिष्टमंडळ येतं, पोलिसांच्या डब्यामध्ये बसून विधानभवनात घेऊन दिलं जातं, पोलिसांशी चर्चा करून अधिकाऱ्यांना भेटलं जातं आणि सरकारी भाषेत कागदांवरती कोंबडा काढला जातो आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी आंदोलनाची त्यांना अधिवेशनाची वाट बघावी लागते. हे सांगितलंय खरं आहे का? वर्षानुवर्ष हेच चालू आहे? वर्षानुवर्षे आता 75 वर्ष झाले भारत स्वातंत्र्याला. लाल बहादूर शास्त्रींनी नारा दिला होता, जय जवान जय किसान. परंतु आता सध्याची परिस्थिती अशी आली आहे की मर जवान आणि मर किसान दोघांची परिस्थिती आहे. 75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून. आमच्या ज्या मागण्या आहेत 30-35 वर्षापासून आमच्या संघटनेमार्फत शासनाला वारंवार निवेदनं दिलेत, परंतु त्या मागण्या पूर्ण होत नाही. आमची मुख्य मागणी आहे की आम्हाला विधानसभा किंवा विधान परिषदमध्ये आमचा हक्काचा आमदार हवा, सैनिक कोट्यातून हवा. दुसरी मागणी आहे की आमच्या शहीद परिवाराला किंवा जो नोकरीवरून सुट्टीवर येतो त्याचा ऍक्सिडेंट होतो, जसं महाराष्ट्र शासन मध्ये जे नोकरीमध्ये कर्मचारी असतात त्यांच्या मुलांना अनुकंपामध्ये नोकरी मिळते, तसंच फौजी शहीद झाल्याच्या नंतर त्याच्या पत्नीला किंवा मुलांना अनुकंपामध्ये नोकरी मिळावी. तिसरा प्रश्न आहे, शहीद परिवारांना जमिनी मिळतात,
त्या वर्ग 2 मध्ये आहे, वर्ग 1 मध्ये करून द्यावी. त्याच्यानंतर सरकारी नोकऱ्यामध्ये 15% कोटा आहे माजी सैनिकांचा, परंतु असंवेदनशील सरकार. तुमच्याकडे कधी दखल घेतली गेली? तुम्हाला भेटलं का? तुमचं सरकारी प्रतिनिधींशी बोलणं झालं का? तुम्हाला पोलिसांच्या निळ्या डब्यात बसून विधान भवनात नेलं का? माननीय आमदार सुमितदादा वानखेडे हे पहिले मुख्यमंत्री साहेबांचे OSD होते, आता आमदार आहे. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांची भेट घालून दिली. त्याच्यानंतर आम्ही याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी रिमार्क दिला की नियमानुसार कारवाई करावी. परंतु इतकं मुर्दार सरकार की त्याच्यावर सुद्धा अजूनपर्यंत 1 वर्ष झालं काही सुद्धा कारवाई. मुख्यमंत्र्यांनी मगाशी यांच्याशी बोलण्याआधी म्हटलं की विधान भवनात नेलं जातं, कागदावर सरकारी भाषेत कोंबडा काढला जातो आणि नंतर काही तो कोंबडा काही आरवत नाही. आपल्यासोबत काही महिला आहेत. ताई, लाडकी बहीण योजना सरकार खूप अभिमानानं राबवतंय, मिरवतंय. तो अभिमान तुम्हाला वाटतो का? नाही, अभिमान काय वाटणार आहे. जेव्हा आम्हाला लाडकी बहीण करायला लावली होती तेव्हा सरसकट सर्वांनाच फॉर्म भरायला लावले होते आणि आता छाननी करायला आम्हाला देतात. कोणाकडे गाडी आहे का? आम्हाला गावात राहावं लागते, नोकरी करावं लागते. आमचे आजी आजोबा राहते गावामध्ये आणि असं म्हणतात की आता छाननी आम्हाला करा. जर ज्यांच्याकडे एका कार्डवर जर राशन कार्डवर 3 जण असल तर त्यांना कमी करा. आम्ही कसं कमी करा? जेव्हा यांनी लाडकी बहीण योजना काढली त्यावेळेस ह्या सरकारला समजणार नाही का? यांनी बहिणी कशाला म्हटलं यांनी का? यांना आमदार खासदार झाले, यांना 2.5 3.5 लाख रुपये पेन्शन मिळते. 65 वर्ष सर्व्हिस करून सुद्धा आम्हाला एक तुकडा नाही मिळत का? आम्हाला पेन्शन मिळायला पाहिजे का? आज आमच्या सेविका रस्त्यावर आहेत, अशा भीक मागायला ह्या. ताई, तुमच्याकडे पुन्हा येणारे आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत. त्यांनी म्हटलं की सरकार दखल देत नाही. तुम्ही तर सरकारशी रिलेटेड काय मागणी कराल? तुम्ही आता दखल घेतली गेली नाही तर तुमची भूमिका काय असेल? आमची पुढची भूमिका ही असेल, शासनाने आम्हाला एकतर आमच्या वेतन श्रेणीचा मुद्दा मार्गी लावावा किंवा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी. कारण मागील 65 वर्षापासून आम्ही महसूल सेवक म्हणून काम करत असताना शासनानं सतत आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आम्ही ऊन वारा पाऊस झेलत शासनाचं महसूल असणारं प्रत्येक काम करत असतो. आपण बघितलं ऊन वारं गेलं. खरं तर आपण म्हणतो ना, पेट में दाना आहे तो जुबा पे गाना आहे. खरं तर यांची अवस्था तशीच आहे. एखादी व्यक्ती इच्छा मरणाची तयारी दर्शवते तेव्हा आपल्याला कळतं त्याच्या पोटामध्ये किती जाळ उठला असेल, त्याला किती त्रास होत असेल आणि किती कणकण त्याची असेल. आपला प्रतिनिधी माझा सहकारी संदीप माझ्यासोबत आहे. संदीप, विधिमंडळाचं अधिवेशन रोज करतो. संदीप, या सगळ्या मागण्या आपण सभागृहात बघतो. जरा सांग काय, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होतात? नाही, खरं तर हे जे अधिवेशन झालं हे अधिवेशन वेगळं होतं म्हणावं लागेल, कारण विरोधक कुठेही आक्रमक झालेले पंकज बघायला मिळालं नाही. प्रश्न मांडतात, आपल्याकडे वेळ कमी आहे, प्रश्न मांडताना दिसतात का आमदार? आपण बघितलं इकडे सुमित वानखेडे असतील किंवा तिकडे दुसरे आमदार असतील, आशिष देशमुख असतील, सगळे आमदार त्यांच्या या मतदारसंघातले आहेत. सैनिकांना उतरावं लागतंय. हां, नाही तेच तर आहे. कुठलेही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. आंदोलनं जी चालू आहे आता जवळपास 4 ते 5 आंदोलनं या सगळ्या परिसरात चालू आहेत. कुणीही लक्ष देत नाही. काल देखील एक आंदोलन झालं, विद्यार्थी संघटनेच्या लोकांना नेलं होतं आतमध्ये पदाधिकाऱ्यांना, मंत्री भेटलेच नाहीत म्हणून त्यांनी तिथं आंदोलन केलं विधानभवनाच्या गेटवरच. तशाच पद्धतीने ही सगळी परिस्थिती आहे. सरकारनं दखल घेणं खरं तर गरजेचं आहे. मंत्री भेटत नाही तसं स्पष्ट आमचे प्रतिनिधी म्हणतात. काय अडचणी असतात, सगळ्यांना भेटणं नसतं, मात्र काम पूर्ण होणं गरजेचं असतं. भाऊ, काय सांगाल? तुमच्या मागण्या आहेत, काय तुमची मागणी आहे? तुम्ही कोणासोबत आलेला, तुमचं काय आंदोलन आहे? 1990 पासून ह्या प्रोजेक्टला सुरुवात झालेली होती, पण खूप लेट करण्यात आला हा प्रोजेक्ट. ठीक आहे, वेळोवेळी फक्त आश्वासनं देण्यात आली, निदर्शने करण्यात आली, है ना, लेखी पत्रे सुद्धा देण्यात आली, कलेक्टरला देण्यात आली, विभागीय आयुक्तांना देण्यात आली, तत्कालीन आमदारांना देण्यात आली, तत्कालीन खासदारांना देण्यात आली आणि सध्याच्या आमदारांना पण भेटून आम्ही वेळोवेळी आमचे प्रश्न मांडलेत. पण सध्या तरी आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. हा जो प्रकल्प आहे कोच्ची बॅरेज प्रकल्प, या प्रकल्पातून 70% पाणी नागपूर शहराला पिण्याकरता पुरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 25 ते 30% पाणी हा एनटीपीसीला कोराडी थर्मल पॉवर स्टेशन जे आहे तिथे पुरवण्यात येणार आहे. इतकं असून सुद्धा आणि या प्रकल्पामध्ये आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा घेण्यात आल्या. आता घराचा जो मोबदला आहे तो किती वर्ष सगळ्या गोष्टी रखडलेल्या आहेत? याला कमीत कमी नाही म्हटलं तरी सध्याच्या स्थितीला 5 ते 6 वर्ष. शेवटकडे जातोय. तुम्ही सांगा, जर का नाही झालं तर तुमची भूमिका काय असेल? आता आम्ही यावेळेस मोर्चा काढला आहे. जर समजा ह्या मागण्या 1 महिन्यामध्ये पूर्ण नाही झाल्या तर आम्ही अर्धा जलसमाधी आंदोलन करू. जलसमाधी आंदोलन करणार आहे. तुमच्या मागण्या जर का मान्य नाही, जर अनेक वर्ष उपोषण करून पडले, तुम्ही काय करणार? मी तुम्हाला आताच सांगितलं, तुमच्या माध्यमातून परत विनंती करेन माननीय महसूल मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना, एकतर आमची मागणी पूर्ण करा
किंवा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या. जर अशा- मरणाची परवानगी द्या म्हणते ताई. लाडकी बहिणा तुम्ही सगळ्यांनी एका आवाजात सांगायचं की जर का मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमची भूमिका काय असणार, किती दिवस मोर्चा काढणार? आम्ही नाही आम्हाला वेतन हवे बस आणि आम्हाला मानधन नको, वेतन हवे आणि आम्हाला पेन्शन हवी. पेन्शन अजूनपर्यंत लेनदेन सरकार आम्हाला लाडकी बहिणीचं देण्याकडे नाही, आम्हाला मानधन नको, वेतन हवंय. सर तुमची काय भूमिका असणार आहे जर का एवढे दिवस मागण्या मागून सुद्धा मागण्या होत नाहीये? आमच्या प्रमुख दोनच मागण्या होत्या. एक तर आम्ही सैनिक जे आहो, सैनिकांचा सैनिक कल्याण मंत्री जो असतोय तो सर्वसाधारण व्यक्ती असतो, ज्याला सैनिकाचे मूळ प्रॉब्लेम माहिती नसते. तर आमचं म्हणणं हे होतं की MLC मध्ये सैनिकांना एक प्रतिनिधित्व द्या. पण जर का मान्य नाही झालं तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल का, आंदोलन करावं लागणार आहे का, भूमिका काय असणार, सरकार दरबारी खेटे घालावे लागतील का? आज आम्ही सैनिक कल्याण मंत्र्याशी चर्चा करून आलोय आणि या चर्चेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, परंतु जर मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाही तर हा जो मोर्चा आहे आमचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निघेलच, परंतु दिल्लीला सुद्धा निघेल. या महाराष्ट्राचे भारताचे सैनिक बोलतायत. आपण बघितलं माजी सैनिक असतील, त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका असतील, महसूल सेवक म्हणजे कोतवाल असतील आणि महाराष्ट्रातले प्रकल्पग्रस्त, असं प्रकल्प ज्याच्यातलं 70% पाणी हे नागपूर शहराला जातं. या शहरातली लोक आहेत, आंदोलन करतायत. नागपूरच्या रस्त्यांवरती अशीच आंदोलनं पाहायला मिळतात. सरकार दरबारी त्याची दखल घेतली जाते नाही जात. मात्र पुढारी न्यूजनी याची दखल घेतली आहे. हा प्रश्न जे आहेत लोकांचा, त्याचा या प्रश्नांचा आग्रह सरकार दरबारी घेतला आणि म्हणूनच आम्ही आज तुमच्यापुढे आमचा विशेष कार्यक्रम घेऊन आलो होतो. नागपूरच्या आंदोलन पॉइंटवरनं तिसरं सभागृह, या तिसऱ्या सभागृहात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा पुढारी न्यूज.